नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। पुन्हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। जर व्हिडिओतली माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत मदत होईल। आपला नेहमी प्रयत्न असतो की शेतकऱ्याच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स वरती आघात करायचा आणि ते प्रॉब्लेम शेतकऱ्याला सोपे करून द्यायचे, जेणेकरून शेतकरी कधी संकटात येणार नाही। आजचा जो विषय आहे तो आहे की औषधांचं आपण जे एकत्रीकरण करतो ते एकत्रीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठलं औषध सर्वात पहिलं टिपात टाकलं पाहिजे जेव्हा आपण एकत्रीकरण करतो, एकत्र मिसळतो आणि त्याचं द्रावण तयार करतो, तेव्हा कुठल्या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांनी नेमकी घ्यायला पाहिजे। पहिली गोष्ट शेतकऱ्यासाठी सांगतो, जर औषध चुकीचं घेतलं गेलं, एकत्रीकरण चुकीच्या पद्धतीने केलं गेलं तर शेतकऱ्याला त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। ते द्रावण जे तयार केलंय ते फुटू शकतं आणि जर द्रावण फुटलं तर अनेक सारे प्रॉब्लेम शेतकऱ्याला येऊ शकतात। एकतर ते ज्वलंत बनू शकतं किंवा त्याचे गोळे गोळे तयार होऊ शकतात। पहिली गोष्ट। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची की शेतकऱ्याचा जो खर्च केला गेलाय औषधांसाठी तो वाया जाऊ शकतो जर योग्य माहिती नसेल तर। त्याच्यानंतरची गोष्ट, जर आपला प्लॉट आहे म्हणजे कुठलीही जे काही आपण प्लांट लागवड केलेली आहे त्या प्लॉट मध्ये जर चुकीचं औषध फवारलं गेलं तर फ्लॉवर जी आहे ती ड्रॉप होऊ शकते। हे बरेच सारे प्रॉब्लेम आहेत। त्याच्यानंतर पानं जे असतात फ्लॉवर आपल्या प्लांटचे ते करपल्यासारखे दिसतात, जळल्यासारखे दिसतात, स्कॉचिंग येतात, प्लॉट स्ट्रेस मध्ये जातो। म्हणजे बरेच सारे प्रॉब्लेम आहेत जे चुकीचं औषध जर फवारलं गेलं किंवा एकत्रीकरण केलं गेलं तर येऊ शकतात। आणि हे बरेच सारे जे प्रॉब्लेम आहेत ते येऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची की जे लेबल क्लेम असतं कंपनीने दिलेलं ते आपल्याला फॉलो करायचं आहे। आणि एक आणखी गोष्ट सांगतो, जास्तीत जास्त 2 ते 3च औषधांचं एकत्रीकरण करायचंय, त्याच्यापेक्षा अधिक औषधांचं एकत्रीकरण करणं टाळायचंय, कारण मग रिझल्ट येण्यासाठी दिरंगाई होते किंवा रिझल्टच आपल्याला येत नाही। सुरुवात करूया पीएच बॅलन्सिंग पासून। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण औषध कालवताना पीएच बॅलन्सर टाकतो, त्यात सायट्रिक ऍसिड असेल किंवा आता बऱ्याच साऱ्या सेवर मध्ये पीएच बॅलन्सर यायला लागलंय। मग जर ती सेवर पीएच बॅलन्सर म्हणून काम करीत असेल तर ती सेवर पहिल्यांदा आपल्या टिपामध्ये टाकून घेणं अनिवार्य आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे काही लिक्विड फर्टिलायझर आपण टाकणार असो, म्हणजे काही लोक काय करतात 05234 06020 या लिक्विड ग्रेडचा वापर पिकामध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। मग ते जे लिक्विड ग्रेड असतात ना त्या सगळ्यात पहिल्यांदा टाकायचे आहे। त्याच्यानंतर जर मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही वापरणार असाल किंवा कुठलं पोषक वापरणार असाल ते द्वितीय त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। हे झाल्यानंतर मग डब्ल्यूपी, डब्ल्यूडीजी, डब्ल्यूजी, त्याच्यानंतर एसपीएचजी हे जी फॉर्म्युलेशन मध्ये औषधं येतात ना ही औषधं टाकायची। ही औषधं टाकणं झाल्यानंतर मग बाकीचे जे पेस्टिसाइड्स होतात, म्हणजे आपल्याकडे जी एससी असतात, एफएल, एसएल हे जे फॉर्म्युलेशन येतात हे फॉर्म्युलेशन द्वितीय आपल्याला टाकायचे। आणि सगळ्यात शेवट ईसी, ओडी आणि ईसी, ईसी, ओडी, एससी ही जे फॉर्म्युलेशन आहेत हे फॉर्म्युलेशन सगळ्यात शेवट आपल्याला टाकून द्यायचे। आणि मग तुम्ही जे काही उरलेलं सेवर वगैरे लास्ट म्हणून तुम्ही वापरतात, जे स्प्रेडर असेल किंवा सेवर असेल, ती सगळ्यात शेवट तुम्हाला पाण्यात टाकायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही जे औषधांचं एकत्रीकरण आहे ते 100% करू शकतात। त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला अद्वितीय भेटतील। याचं कारण म्हणजे औषधांचं एकत्रीकरणचे जे क्लेम होते, म्हणजे एक कंटेंट असतं, ते कंटेंट नंतर जे फॉर्म्युलेशन दिलेलं असतं पाठीमागे, ते फॉर्म्युलेशन नुसार मी तुम्हाला सांगितलं की कुठलं फॉर्म्युलेशनचं औषध सगळ्यात पहिलं टिपात टाकलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात शेवट आपण काय एकत्रीकरण करू शकतो हे सांगण्याचा उद्देश हाच होता। इथून पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की शेतकऱ्यासाठी ज्या काही गरजेच्या गोष्टी असतील त्या नेमके कशा केल्या गेल्या पाहिजेत। आणि आपला नेहमी एकच अचूक प्रयत्न असतो की शेतकऱ्याची मदत आपल्या व्हिडिओमधून झाली पाहिजे। नक्कीच मला माहिती आहे या व्हिडिओतून शेतकऱ्याचे बरेच सारे प्रॉब्लेम जे आहेत ते इथे सॉल्व्ह होणार आहे। तर चला तर व्हिडिओ मोठा होतो इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया। स्टे ट्यून्ड।